पुणे नाशिक महामार्ग आणि चाकण औद्योगिक भागात होणारी वाहतूक कोंडी ही नित्याचीच बाब झाली आहे। पुणे नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी ही समस्या मोशीपासून पुढे चिमणी फाटा, स्पायसर चौक, आळंदी फाटा, मुरे वस्ती, तळेगाव चौक, आंबेठाण चौक या भागात या महामार्गावर नागरिकांना सातत्यानं त्रस्त करते। मंगळवारी 17 जून रोजी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत महामार्ग ओसंडून वाहत होता। ठिकठिकाणी रस्त्यावर लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। चाकण सारख्या भागात औद्योगिक ही समस्या तुलनेनं मोठ्या प्रमाणावर भेडसावत आहे। चाकण शहरासह लगतच्या भागाची लोकसंख्या लाखोंच्या घरात पोहोचली आहे। यातील किमान 80% लोकांकडे दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत। या वाहनांमुळे वाहतुकीवर प्रचंड ताण आलाय। शिवाय पुणे नाशिक महामार्गावरील आणि तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्यावरील वाहतूक कित्येक पटींनी वाढली आहे। वाढत्या औद्योगिकीकरणामुळे येथे कच्चा पक्का माल घेऊन येणाऱ्या वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये। सायंकाळी कंपन्यांमधून सुटणारा कामगार आणि अधिकारी वर्ग, त्याचप्रमाणे अवजड वाहतूक वडगाव, मावळ, तळेगाव भागातून नगरकडे जाण्यासाठी चाकणकडून येते। त्यामुळे वाहतुकीवर प्रचंड ताण येतोय। या भागात वाहनांची वाढलेली संख्या, प्रवासी वाहतुकीची वाहने, रिक्षांची वाढलेली वर्दळ, वाहतूक विभागाचे दुर्लक्ष, बेशिस्त वाहन चालक अशा विविध कारणांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास सर्वांना सहन करावा लागतोय। चाकणसारख्या भागात ही समस्या तुलनेनं मोठ्या प्रमाणावर भेडसावत असताना वाहतूक पोलीस निव्वळ महसुली कारवाईत रस दाखवतात। मोठ्या रहदारीच्या वेळी सावध राहण्यापेक्षा वाहतूक नियमनासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर वाहतुकीच्या कोंडीतून काही प्रमाणात का होईना सुटका होण्यास मदत होईल, असं नागरिकांचं म्हणणं आहे।